त्याची बदलणाऱ्या काळासोबत बदलती व्याख्या कदाचित माऊली ज्ञानोबरायांना रुचली नसावी, पटली नसावी की आम्हाला मेल्यानंतर मोक्ष मिळेल, आम्हाला मेल्यानंतर स्वर्ग मिळेल हा उधारीचा परमार्थ माऊली ज्ञानोबरायांना मान्य नव्हता। आज नाथांच्या जन्मकाळानिमित्त इथे उपस्थितांना प्रत्येकांना आजच्या कीर्तनाच्या अभंगाच्या या माध्यमातून जर कोणता विचार आत्मसात करायचा असेल तर जिवंतपणे आम्हाला मोक्ष साध्य करण्याचा हा सर्वोच्च पर्याय आणि सर्वोत्तम उपाय जो माऊली ज्ञानोबरायांनी उपलब्ध करून दिला त्याची स्पष्टोक्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करून दिली। सर्वांसाठी टाळी वाजवा जोरात। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आज आपण निवडलेल्या अभंगातला पहिला विचार महाराजांनी आता गाऊन दाखवला की मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख। माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं समग्र साहित्य जर वाचून बघितलं तर माऊलींनी मूर्ख शब्दाच्या पलीकडे कधीही तिखट शब्द वापरलेला नाही, परंतु आजच्या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि अतिमूर्ख म्हटलंय। का? वारकरी संप्रदायाच्या संत मालिकेतल्या प्रत्येक संतांनी कृतिशील परमार्थाचा आमच्या समोर आदर्श ठेवलेला आहे। ज्ञानोबरायादी तुकोबरायादी संतांनी पांडुरंगाच्या देवाच्या इतकी जवळची जागा मिळवून सुद्धा कधी सुद्धा देवाच्या भरोशावर हातावर हात ठेवून आयुष्य जगण्याचा मानस त्या ठिकाणी बाळगला नाही। प्रयत्नवादाची कास धरून कृतिशील परमार्थाच्या दिशेनं पाऊलं टाकणारा हा वारकरी संप्रदाय। विठ्ठल विठ्ठल रेवण सिद्धनाथांच्या जन्मकाळानिमित्त आज आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणातला सिद्धांत मी तुमच्या समोर ठेवला की मेल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळेल हा उधारीचा परमार्थ माऊली ज्ञानोबरायांना मान्य नाही। आणि ही जी विचारांची बैठक आहे ती वारकरी संप्रदायाच्या सकल संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते। महिला वर्ग पुरुष वर्ग तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका, फार महत्त्वाच्या विषयाला मी हात घालतो। आध्यात्मिक पातळीवर काम करणाऱ्या
बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अनुभव असेल. महाराज, हातामध्ये गंडा बांधून गंडा लावणारी काही माणसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत, परंतु कोणत्याही हाताला गंडा बांधून गंडा लावणारा वारकरी संप्रदायात कोणताही संत बघायला मिळणार नाही. वारकरी संप्रदायातली सगळ्यात मोठी उंची आहे हे